नमस्कार. आज की बात न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. खामगाव येथील भीमसैनिकावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आरोपीवर कारवाई करण्यात यावी याकरिता रिपाई गवी गटाकडून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा व माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना दिनांक 30/7/2025 रोजी निवेदन देऊन आरोपीवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. तसेच मलकापूरला सुद्धा दिनांक 28/7 रोजी SDO मलकापूर मार्फत पोलीस अधीक्षक यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. याची बातमी गहरा समंदर साप्ताहिकमध्ये सुद्धा देण्यात आली होती, ज्याचे मुख्य संपादक जलील खान पठाण आहेत. धन्यवाद. आज की बात न्यूज. खामगावला रोहन पैठणकर वर जो हल्ला करण्यात आला आणि त्याला मारण्यात आलं, त्यावर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीरपणे निषेध करत आहोत. आणि रोहन पैठणकरवर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर त्वरित पोलीस प्रशासनानं कारवाई करावी, नाहीतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल. कारवाई करण्यात यावी पोलीस प्रशासनाला, हे आमची हाती विनंती आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल आमच्या पक्षामार्फत, रिपब्लिकन पक्षामार्फत, नाहीतर आंदोलन करण्यात येईल. रिपब्लिकन पक्षाचा आवाज मारून रिपब्लिकन पक्षाच्या डॉक्टर राजेंद्र गवळी साहेबाचा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही अधीक्षक कार्यालयाला इथं उपस्थित झालेलो आहोत. अल्पसंख्याक सेल तसंच RPI कडून आम्ही सगळे पदाधिकारी इथं हजर आहोत. रोहन पैठणकरवर खामगावला जो हल्ला करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत. अजूनसुद्धा पोलीस प्रशासनाकडून काही कारवाई करण्यात नाही आलेली आहे. आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्वरित त्यांनी कारवाई करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल.